महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतुकीबाबत टॅक्सी संघटना आक्रमक, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष। महाराष्ट्र दिनी नेरळ येथे टॅक्सी संघटनेच्या साखळी उपोषणाला सुरुवात। नेरळ शहराला आजूबाजूची अनेक गावे जोडलेली आहेत, त्यामुळे या गावातील नागरिकांना नेरळ बाजारपेठ ही जवळची असल्याने त्याची नेरळ शहरात ये-जा सुरू असते। यासाठी प्रवासी वाहतूक नेरळ येथून सुरू असते। मात्र यात परिवहन विभागाचे नियम पाळत काळ्या पिवळ्या टॅक्सी व्यतिरिक्त खाजगी विनापरवाना वाहतूक देखील केली जाते। याचा फटका परिवहन विभागाचे नियम पाळत काळ्या पिवळ्या टॅक्सी यांना बसत आहे। प्रशासनाला या टॅक्सी मालकांनी तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाल्याने टॅक्सी संघटना आक्रमक झाली आहे। नेरळ येथील अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटनेने आज 1 मे महाराष्ट्र दिन नेरळ साई मंदिर चौकात साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतूक करणारी वाहने बंद करा अशी मागणी त्यांनी केली आहे। आपली मागणी पूर्ण होईपर्यंत आता माघार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। नेरळ हे तालुक्यातील कर्जत नंतरचे दुसरे मोठे शहर आहे। मोठी बाजारपेठ असलेल्या नेरळला आजूबाजूची 50 पेक्षा अधिक गावे जोडलेली आहेत। नेरळ, कळंब, खांडस, कशेळे नेरळ, नेरळ बुडवण, नेरळ पिंपळोली, नेरळ कळंब वांगणी अशी दिवसभर वाहतूक नेरळवरून सुरू असते। यासाठी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बस आहेत, मात्र मर्यादित वेळ आणि मर्यादित वाहतूक यामुळे खाजगी प्रवासी वाहतुकीचा आसरा प्रवाशांना घ्यायला लागतो। यामुळे स्थानिक चालकांना देखील रोजगार उपलब्ध होत असतो। तेव्हा स्थानिक तरुणांनी या व्यवसायासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सी विकत घेत प्रवासी वाहतूक सुरू केली। यासाठी त्यांना शासनाच्या टॅक्स, गाडीचे हप्ते, परवाना रक्कम आणि त्यानंतर प्रपंचाचा गाडा हाकणे अशी मोठी तारेवरची कसरत करावी लागते। अशात या चालकांसमोर मोठा प्रश्न उभा आहे, तो खाजगी विनापरवाना इको कार हे करत असलेली प्रवासी वाहतूक। शासनाचे नियम पाळत टॅक्सी चालक मालक आपला उदरनिर्वाह करत असताना खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतूक होत असल्याने काळ्या पिवळ्या टॅक्सींना प्रवासी मिळत नाही। त्यातच या इको चालक मालकांची अरेरावी असल्याने प्रवासी वाहतूक करणे जिकिरीचे बनले आहे। तेव्हा नेरळ येथील श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटनेने याबाबत 2019 पासून आवाज उठवला। परिवहन विभागापासून स्थानिक प्रशासन सर्वांना याबाबत तक्रार केली, मात्र सर्वांनी साफ दुर्लक्ष केल्याने आता टॅक्सी संघटना आक्रमक झाली आहे। नेरळ भागातील बस स्टँड जवळ टॅक्सी स्टँड काळ्या पिवळ्या श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संस्था यांनी रायगडचे जिल्हाधिकारी यांना 21 फेब्रुवारी रोजी उपोषणाबाबत निवेदन सादर केले होते। 1 मे रोजी महाराष्ट्र निमित्त पासून बेमुदत साखळी उपोषण करणार असल्याचे त्या अर्जात नमूद केले होते। त्यानुसार टॅक्सी संघटनेने आजपासून नेरळ येथील साई मंदिर चौकट साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे। या निवेदनामध्ये उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्या ठेवल्या होत्या। त्यानुसार अनधिकृत बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक करण्याचा खाजगी गाड्या इको कार बंद करण्यात यावे। नेरळ इथून कळंब व कळंब इथून नेरळ अशी दुहेरी वाहतूक प्रवासी सेवा देण्यासाठी खाजगी इको कार धारक अडथळे देत आहेत। हे सुरळीत चालवण्यासाठी आरटीओ आणि पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करावे। परवानाधारक काळ्या पिवळ्या टॅक्सी मालक चालकांना खाजगी इको कार चालकाकडून सातत्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात येते। त्याच्या विरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी। नेरळ कळंब राज्य महामार्ग 109 संपूर्ण पावसाळ्यापूर्वी संपूर्ण डांबरीकरण व सिमेंट कॉन्क्रीट करण्यात यावा। काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांना महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात यावे अशी मागणी घेऊन टॅक्सी चालक यांनी आपल्या हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे। श्री अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संस्थांचे अध्यक्ष संतोष शिवराम भोईर, स्टँड अध्यक्ष केशव बबनतरे, उपाध्यक्ष रमेश विर्ले, सचिव संजय डबरे, खजिनदार रवींद्र विर्ले, विलास शिंगटे, नंदा शिंगटे, प्रशांत राहणे, शरद घारे, यशवंत तरे, भालचंद्र कडाव, रामू डबरे, भूषण वेहले, आत्माराम राणे, मयूर झिटे, नामदेव राहणे, निलेश गायकवाड, जीवन राणे हे या साखळी उपोषणात सहभागी झाले आहेत। दरम्यान आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आता माघार घेणार नाही अशी भूमिका टॅक्सी चालक मालक यांनी घेतली आहे। तर आजवर तोंडी आश्वासन या पलीकडे आम्हाला काहीच मिळालं नाही। त्यामुळे या खाजगी विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या इको कार चालकांवर प्रश्नांकडे कारवाईचा क देखील उच्चारला गेला नाही। त्यामुळे आता थेट प्रशासनाने भूमिका घेण्याची आम्ही वाट पाहत असल्याचे टॅक्सी संघटनेने सांगितले आहे। तेव्हा आता परिवहन विभाग आणि प्रशासन टॅक्सी चालक मालकांना न्याय देणार का आणि कधी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्र माझासाठी गणेश पवार, कर्जत। मी संतोष भोईर,
या अष्टविनायक टॅक्सी चालक मालक संघटनेचं या ठिकाणी मी नेतृत्व करतो आहे। ही युनियन या ठिकाणी 2019 पासून आम्ही या ठिकाणी स्थापन केली आणि अविरत सेवा देण्याचं काम, प्रवासी सेवा देण्याचं काम आम्ही या ठिकाणी 5 वर्षापासून नेरळ कळंब या रस्त्यावरती करतो आहे। परंतु गेल्या 5 वर्षापासून जे बेकायदेशीर वाहतूक या ठिकाणी होते ती वाहतूक बंद करण्यासाठी आणि त्यांच्यापासून आमच्या या संघटनेला होणारी बाधा किंवा या कार्यकर्त्यांच्यावरती, या चालक मालक संघटनेवरती प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने हॅरेसमेंट किंवा केसेस अशा पद्धतीने पोलीस स्टेशनला ज्या दाखल होतात त्यांच्या विरोधात आणि या नेरळ कळंब रस्त्याचं बऱ्याच वर्षापासून जे काम प्रलंबित आहे ते काम पावसाळ्या अगोदर पूर्ण होण्यासाठी आणि एकंदरीत या उपोषण करण्यामागचं एक कारण म्हणजे बेकायदेशीर जी वाहतूक आहे ही वाहतूक आतापर्यंत आम्ही RTO, जिल्हाधिकारी, मंत्रालयापर्यंत अर्ज देऊनसुद्धा किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला अर्ज देऊनसुद्धा गेल्या 5 वर्षापासून ही अनधिकृत किंवा जी बेकायदेशीर जी वाहतूक आहे ही वाहतूक बंद होत नाही आहे। ही वाहतूक बंद करावी अशी आमची शासनाला या ठिकाणी मागणी आहे। आणि पुन्हा एकदा आजचा 1 मे हा या ठिकाणी महाराष्ट्राचा 63वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आमच्या या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात यासाठी आपणा सर्वांस एक विनंती करतो। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून 9 हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, AC रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।